आणि त्याची मोठी बातमी समोर येतेय। हिंगोलीमध्ये गिरीश महाजन आज रामदास पाटील सुमठनकर यांची भेट घेणार आहेत आणि भाजप नेते सुमठनकरांनी अपक्ष अर्ज भरलेला आहे आणि त्यानंतर ही महत्त्वाची भेट असणार आहे महाजनांची। हिंगोलीमध्ये बाबूराव कदम कोहळीकर यांना शिंदे गटाकडून उमेदवारी देण्यात आलेली आहे। तर कोहळीकर महायुतीचे उमेदवार असतानाही सुमठनकरांनी अर्ज दाखल केलाय। तर महाजन आज रामदास पाटील सुमठनकर यांची मनधरणी करणार आहेत आणि त्यांना अर्ज मागे घेण्यासाठी सांगणार आहेत। अपक्ष उमेदवारी फॉर्म भरला, तुम्ही भाजपचे एक नेतृत्व करताय, चांगलं नेतृत्व, लोकसभा प्रभारी आहात तुम्ही, तरी पण भाजपचा अपक्ष फॉर्म भरावा लागला तुम्हाला? नाही, पार्टीच्या वाटाघाटीमध्ये जागा ही घटक पक्षाला गेलेली आहे। पार्टीचा मी आजही कार्यकर्ता आहे, म्हणून मी कार्यकर्ता आहे, एक पूर्ण वेळ संघटनेतला कार्यकर्ता आहे, म्हणून माझ्या काही भावना, आमची कॅल्क्युलेशन किंवा आम्ही जिंकण्याची आमची क्षमता हे ऐकण्यासाठीच गिरीश भाऊ येतात ना। मी पार्टीचा कार्यकर्ता म्हणूनच गिरीश भाऊ येत आहेत। पण कुठेतरी बंडखोरी केली तुम्ही? बंडखोरी ही आपल्या पक्षाच्या उमेदवारांच्या विरोधात केली असती तर बंडखोरी राहिली असती। माझ्या भारतीय जनता पार्टीचा मी वारंवार सांगतोय, बंडखोरी ही भारतीय जनता पार्टीचा, समजा एखादा आमचा कुठला नेता, उदाहरणार्थ त्या ठिकाणी 4-5 नेते इच्छुक होते, महाराज होते, गजानराव दादा घोगे होते, वडकुते साहेब होते, किंवा आमदार साहेब होते, किंवा अजून कोणी इच्छुक होते, यांच्या विरोधात जर यांना तिकीट मिळालं असतं आणि मी थांबलो असतो अपक्ष तर बंडखोरी होती। माझ्या पक्षाच्या घटक पक्षांच्या उमेदवारांच्या विरोधात मी अपक्ष म्हणून अर्ज भरणं याला बंडखोरी नाही म्हणत। आम्हाला वाटतं की पार्टीला, आमच्या पक्ष नेतृत्वाला काही अडचणी आल्या असतील जागा वाटाघाटीमध्ये, आणि या हिंगोली लोकसभा क्षेत्रातलं संघटन, या हिंगोली लोकसभा क्षेत्रातलं बूथपर्यंतचं काम, या हिंगोली लोकसभा क्षेत्रातलं निवडून येण्याची क्षमता या उपस्थित असलेल्या उमेदवारापैकी माझी नक्कीच जास्त आहे। त्यामुळं मी पक्षाची जागा जाऊ नये ही माझी माफक अपेक्षा आहे। माझा हेतू पक्षाला त्रास देणं, माझ्या नेत्याला त्रास देणं हा मुळीच नाही आहे। कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, हिंगोली।